ग्रामीण भागातील प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यातील डोंगरवाडी येथे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य आमदार केसरी 2026 बैलगाडी शर्यती मोठ्या उत्साहात आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाल्या। परिसरासह जिल्ह्यातील हजारो बैलगाडी शौकीनांनी या शर्यतीला उपस्थिती लावल्याने डोंगरवाडी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। सलगरेचे माजी आदर्श सरपंच तानाजीराव पाटील यांच्या वतीने या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। शर्यतीच्या आयोजनासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते। आकर्षक बक्षिसांमुळे राज्यभरातील नामांकित बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला होता। संपूर्ण दिवस रोमांचक आणि चुरशीच्या शर्यती रंगल्या। जनरल अ गटातील प्रथम क्रमांकासाठी 1,11,166 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते। या गटात अजिंक्य कोपर्डे लिंगनूर यांचा हरण्या आणि संतोष नाईक खलाटी यांचा सरपंच फायरिंग बैजा या जोडीने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला। संभाजी गाडगीळ यांचा आरएक्स बैजा आणि संतू पांढरे आणि ऋषी शेट यांचा गोल्डन शुक्र्या यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर तृतीय क्रमांक अमोल चव्हाण आरवडे यांचा हौशा आणि प्रतिराज जाधव कळंबा यांचा वजीर यांनी पटकावला। शर्यती दरम्यान बैलगाडी मालक, चालक आणि शौकीनांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। प्रत्येक फेरीत स्पर्धकांनी आपली क्षमता पणाला लावत उत्कृष्ट कामगिरी केली। विजेत्या स्पर्धकांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला। या भव्य शर्यतीस आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब हुनमोरे, डॉक्टर महेश कुमार कांबळे, डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे, बेडकचे सरपंच उमेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। डोंगरवाडी येथे पार पडलेल्या आमदार केसरी 2026 बैलगाडी शर्यतीने बैलगाडी शर्यत प्रेमींना रोमांचक अनुभव दिला असून या स्पर्धेची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, लोकप्रिय विकास पुरुष, विद्यमान आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांचा वाढदिवस आणि डोंगरवाडीच्या मसोबाच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आज भव्य बैलगाडी आमदार केसरीचं आयोजन केलं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी धारक यामध्ये जवळजवळ 125 बैलगाड्या आजच्या या स्पर्धेमध्ये यांनी सहभाग घेतल्या। जवळजवळ दुसरा, चौसा, आदत आणि ब गट याच्या 2-2, 3-3 गटामध्ये या ठिकाणी बैलगाड्या सोडण्यात आल्या। अ गटामध्ये सुद्धा, जनरल गटामध्ये 15 गाड्यांचं या ठिकाणी सहभाग नोंदवला गेला। अ गटामध्ये प्रथम क्रमांकाचं आमदार केसरीचे मानकरी लिंगनूरचे अजिंक्य कोपार्डे यांच्या गाडीनं प्रथम क्रमांक पटकवलेला आहे। अशा अनेक बैलगाड्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगल्या पद्धतीनं या स्पर्धा शर्यती पार पडलेल्या आहेत। मी खास करून डोंगरवाडीमधले मोहन पैलवान, आमच्या सलगरमधील त्या सचिन निंबाळकर, शिपूरचे राजू माने आणि दीपक शिंदे या सर्वांचंच मनापासून आभार मानतो की यांनी गेली 8-10 दिवस कष्ट करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शर्यतीचं नियोजन केलं। शर्यती चांगल्या पद्धतीने निर्विवाद विना तक्रारीच्या पार पडलेल्या आहेत। हे आदरणीय भाऊंच्या वाढदिवसानिमित्तचं पहिलं पर्व आहे। दुसरं पर्वसुद्धा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं मैदान भरवण्याचं नियोजन या बैलगाडी प्रेमी आणि मिरज विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आपण जाहीर करतोय। पुढच्या वेळेस यदा कदाचित बेडगेला मैदान होईल किंवा सोनेला होईल, मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी मैदान भरवण्याचा मानस आम्ही उत्सव समितीनं ठरवलेला आहे। भारतीय जनता पार्टी विधानसभा मतदारसंघामधल्या सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे। पुढच्या वर्षी सुद्धा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त चांगल्या पद्धतीचं मैदानाचं आयोजन करू, हे सुद्धा या मैदानाच्या निमित्तानं जाहीर करतो। पुन्हा एकदा या ठिकाणी मिरज पूर्व भागामधल्या, मिरज तालुक्यामधल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून उपस्थित दाखवल्याबद्दल आणि सर्वांनीच चांगल्या पद्धतीने मीडियासह सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार। आज मिरज तालुक्यातील डोंगरवाडी गावी डोंगरवाडीचं कुलदैवत मसोबा यांच्या यात्रेनिमित्त आणि औचित्य हेच होतं की माझ्या वाढदिवसाचं निमित्त होतं। अशा भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या। आज मी बऱ्याच दिवसातून बैलगाडी शर्यती बघितल्या, पण जोपर्यंत शासनाची मर्यादा राखून, नियोजकवाल्यांची सगळी मर्यादा राखून
अशा सुंदर अशा कुठेही गालबोट न लागता अशा ह्या स्पर्धा पार पडल्या. आज मी अमित शाह साहेबांचं, देवेंद्र भाऊंचं आणि जावडेकर साहेबांचं मी आभार मानेन की असा सोहळा वारंवार आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरा होतो आहे. ज्या वेळेला काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेला ह्या स्पर्धा बंद झाल्या होत्या. त्यानंतर जावडेकर साहेबांनीही प्रयत्न केला, मान्यता मिळाली, पण काँग्रेसच्या लोकांनी काय रिपिटिशन केलं आणि परत त्या बंद पडल्या. पण ज्यावेळी अमित शाहांच्याकडे आम्ही सगळे निवेदन केलं त्यावेळेला ह्या बैलगाडी शर्यती परत आता जोमानं चालू झाल्या. फक्त शासनानं, कोर्टानं जे निर्देश लावून दिलेले त्या निर्देशामध्ये जर गाड्या व्यवस्थित केल्या, बैलांना जर संरक्षण दिलं, सगळ्या जनतेनं त्यामध्ये जर आपण सगळं स्वतःहून लक्ष दिलं तर ह्या गाड्याच्या बैलगाडी शर्यती कायमस्वरूपी राहतील. त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही आहे. आज हे मैदान झालं, आज दुपारी भर उन्हात हे मैदान झालं, पण लाखो लोक इथं ह्या आले होते. त्यामध्ये आमचे सहकारी मित्र हे तानाजी पाटील, हे आपले सलगरचे नेते आहेत, आपल्या पश्चिम भागाचे इथले नेते आहेत. त्यांनी हे ते नियोजन केलं. त्यांच्याबरोबर राजू माने असतील, त्यामध्ये आणि कोण, दीपक शिंदे आहेत, नेता जगर्दे आहेत, बाकी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून ही स्पर्धा इथं आयोजित केली. नियोजन चांगलं केलं, व्यवस्थित केलं आणि ह्या स्पर्धेला बघण्यासाठी मलाही संधी मिळाली. त्याबद्दल ह्या आयोजकांचं, नियोजकांचं मी धन्यवाद मानतो. एवढ्या शांततेनं, एवढा काही गालबोट न लागता, कुठेही काही न होता ही मला वाटतं पहिली स्पर्धा होते. आणि मी आज हे मैदान बघितलं, त्यानंतर ह्याच्या अगोदर पण मैदानाला मी आलो होतो, पण भर उन्हामध्ये असं भव्य धव्य मैदान हे पहिल्या वेळी इथं होतं आहे याचा मला आनंद वाटतो. त्यामुळं सर्वांना मी धन्यवाद देतो आणि असंच प्रेम, असंच माया, असंच सहकार्य आमच्या बरोबर राहावं, आमच्यावर राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बाळासाहेब होनमोरे असतील, बाकी आमचे दादा आहेत, परत आमचे फारुख जमदार आहेत आणि महेश कांबळे आहेत, परत आमचे वसंत खोत आहेत, उमेश पाटील आहेत, त्यामध्ये आणखी विष्णुपंत आहेत, बाकी सगळेच असे आलेले सगळेच जे माझ्यावर प्रेम करणारे आणि आप्पावर प्रेम करणारी सगळी जनता ही तो उपलब्ध राहिलेली आहे. शांततेनं पार काढलं. त्यामुळे बैलगाडीवाल्यांचं, बैलगाडी शौकिकांचं मी धन्यवाद मानतो. असेच शांततेने हे बैलगाडी शर्यती अशाच कुठल्या भागात असले तरी शांततेने आपण पार पाडाव्यात एवढीच मी विनंती करतो. परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो, थांबतो.